लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचे नेते होते. त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा देऊन भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत केली. त्यांचे कार्य अनेक क्षेत्रांत पसरलेले होते. राजकीय आणि सामाजिक कार्य. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभाग. टिळक सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जहाल गटाचे नेते होते. त्यांचा मवाळ नेत्यांच्या शांत आणि सनदशीर मार्गांना विरोध होता. स्वराज्य आणि चतुसूत्री. 1905च्या बंगालच्या फाळणीनंतर टिळकांनी स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही चतुसूत्री दिली. त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला आणि परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. होमरूल चळवळ. 1916मध्ये त्यांनी ॲनी बेझंट यांच्यासोबत होमरूल लीग चळवळ सुरू केली. या चळवळीचा मुख्य उद्देश भारताला ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वशासन मिळवून देणे हा होता. समाजसुधारक. टिळकांनी बालविवाह आणि हुंडा यांसारख्या कुप्रथांना विरोध केला. त्यांनी समाजाला एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव 1893 आणि शिवजयंती उत्सव 1895 सुरू केले. या उत्सवांनी लोकांना एकत्र आणून त्यांच्यात राष्ट्रवादाची भावना रुजवली. पत्रकारिता आणि शैक्षणिक कार्य. केसरी आणि मराठा वृत्तपत्रे. टिळकांनी केसरी मराठी आणि मराठा इंग्रजी ही वृत्तपत्रे सुरू केली. केसरी हे सामान्य लोकांसाठी होते, तर मराठा हे शिक्षित लोकांसाठी. या वृत्तपत्रांद्वारे त्यांनी ब्रिटिश राजवटीवर कठोर टीका केली आणि लोकांना राजकीयदृष्ट्या जागरूक केले. शैक्षणिक संस्थांची स्थापना. टिळकांनी 1880मध्ये गोपाळ गणेश आगरकर यांच्या मदतीने न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. त्यानंतर 1884मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि फर्ग्युसन कॉलेजची स्थापना करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लेखन कार्य. गीता रहस्य. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. यात त्यांनी कर्मयोगाचे महत्त्व सांगितले. आर्क्टिक होम इन द वेदाज या ग्रंथात त्यांनी वेदांच्या रचनेबद्दल नवीन सिद्धांत मांडला. लोकमान्य टिळक यांनी त्यांच्या कार्यातून भारतीय स्वातंत्र्य चळवळीला एक नवी दिशा दिली. त्यांच्या कार्यामुळेच ते लोकमान्य म्हणून ओळखले जाऊ लागले.